नमस्कार. सातारावाच्या बातमीपत्रात मी गुरुनाथ तुमचं मनापासून स्वागत करतो. क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा शासकीय रुग्णालयात आज जिल्हा शल्य चिकित्सकांच्या निवासस्थानाची दुरावस्था झाल्याचं चित्र दिसून येत आहे. 3 किलोमीटर परिघात राहण्याचा नियम असताना सुद्धा जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या जिल्हा शल्य चिकित्सकांना ते साताऱ्यातच राहत असल्यामुळं ते त्यांच्या निवासस्थानाचा लाभ घेत नाहीयेत. मात्र या ठिकाणी आता या निवासस्थानाची दुरावस्था झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. एकूणच सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये निवासी अधिकाऱ्यांचं देखील पद रिक्त आहे. यामुळे देखील प्रभारी अधिकाऱ्यांना सुद्धा या निवासस्थानाचा लाभ घेता येत नाही. वास्तविक स्वरूपात सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात जिल्ह्यातील गोरगरीब रुग्णांना सेवा देण्यासाठी कटिबद्ध असणं, या परिघात राहणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. मात्र आपण ज्या ठिकाणी राहतच नाहीये या ठिकाणी काहीही झालं तरी आम्हाला काय त्याचं घेणं देणं असाच कारभार सुरू असल्याचं एकूणच या निवासस्थानाच्या झालेल्या बजबजपुरीवरून दिसून येतं. या ठिकाणची लाईट देखील कट करण्यात आलेली आहे. जिल्हा शल्य चिकित्सकांना कदाचित अद्ययावत स्वरूपाचं दुसरं निवासस्थान उभं करण्यात येईल का असा देखील प्रश्न गोरगरीब रुग्ण आणि सातारकरांच्या वतीनं विचारला जात आहे. खरं तर सातारा शहरातील शासकीय निवासस्थानं यांची देखभाल आणि दुरुस्तीचं दायित्व बांधकाम विभागाकडे असतं. या अनुषंगाने संबंधित बांधकाम विभागाशी देखील सातारा आवाजनं संपर्क साधला. जिल्हा शल्य चिकित्सकांच्या निवासस्थानाला पुन्हा त्याचं रुपडं पालटण्यासाठी किंवा ते अद्ययावत करण्यासाठी काही तजवीज करण्यात आलेली आहे का याची देखील माहिती घेण्यात आली. मात्र त्यांच्याकडून तसं कोणतंही काम सुरू असल्याचा दुजोरा त्यांनी दिला नसल्यामुळं नक्कीच या जिल्हा शल्य चिकित्सकांच्या निवासस्थानाकडे दुर्लक्ष झाल्यामुळं खरं तर त्याची आज दुरावस्था झाल्याचं चित्र दिसून येत आहे. एकूणच गोरगरीब रुग्णांना सेवा देत असताना प्रामाणिकपणाने काम करणाऱ्या जिल्हा शल्य चिकित्सकांना त्यांच्या चांगल्या निवासस्थानाची व्यवस्था जर असेल तर ते अधिक चांगल्या पद्धतीने काम करू शकतात. जरी ते त्या ठिकाणी राहत नसतील तरी त्या निवासस्थानाची डागडुजी राखणं, त्याचं व्यवस्थापन अचूक असणं हे खरं तर तिथल्या प्रशासनाचं काम आहे. मात्र जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये काम करत असताना प्रशासकीय कारभारापुढं जिल्हा शल्य चिकित्सकांना देखील हतबल ठरावं लागत असल्याचं चित्र या निमित्तानं अधोरेखित होत आहे.